1950 सहशिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय होसमुद्र SSLC बोर्ड परीक्षेला अनुसरून आज पुन्हा मी एक नवीन उदाहरण घेऊन आलेला आहे। तर या उदाहरणामध्ये आपण दोन सहनिर्देशित बिंदू आहेत आणि त्याचबरोबर या दोन सहनिर्देशित बिंदूच्या आतमध्ये मध्यबिंदू दिलेले आहे। तर या दोन बिंदूपैकी जे दुसरे बिंदू आहे x2 y2 हे आपल्याला आज कसे काढायचे आहे ते आपण या उदाहरणावरून पाहू। तर सुरुवातीला हे दोन बिंदू दिलेले आहेत ते मी इथे खाली लिहून घेतो। दिलेले काय दिलेलं आहे तर अगोदर 5,6 म्हणजे याच्याची पहिली किंमत असते x1 बरोबर हे 5 आणखी दुसरी आहे y1 बरोबर 6। त्यानंतर इथे दिलेला आहे बघा x2, y2 म्हणजे हे x2 y2 राहते त्यामुळे या ठिकाणी कुठली किंमत नाही आपल्याला काढायचे पण तेच आहे। त्यानंतर दिलेला आहे बघा इथं मध्यबिंदूचे सहनिर्देशक दिलेले आहेत ते किती आहे p म्हणजे p कंसात 4,5 म्हणजे x ची किंमत आहे 4 आणखी y ची किंमत आहे 5। तर या किमती आपण सूत्रामध्ये ठेवून x2 आणखी y2 कसे काढतात ते पाहू। सूत्र आहे p x, y बरोबर कंसात x1 प्लस x2 डिवाइडेड बाय y1 प्लस y2 डिवाइडेड बाय 2। तर यामध्ये किंमत ठेवू। यामध्ये x आणि y p मध्ये बघा x आणि y ही किंमत आहे मी जसं तसं याच्यामध्ये ठेवतो। p 4,5 बरोबर याच्यामध्ये x1 प्लस y2 आहे। x1 ची किंमत आहे 5 पण y2 आपल्याला काढायचा आहे मी जसं तसं लिहितो हे x2 जसं तसं लिहितो खाली 2 त्यानंतर y1 आहे इथं 6 प्लस y2 ही किंमत काढायची आहे y2 जसं तसं लिहितो मी डिवाइडेड बाय 2। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे x2 काढायचे आहे म्हणून हे x च्या पदाला हे जे सहनिर्देशक आहे x असते ते दोन्ही समान लिहायचं आहे। 4 बरोबर 5 अधिक x2 छेद 2 हे 2 इकडे आला असता 4 गुणिले याच्या गुणाकारामध्ये जाणार आहे। त्यानंतर 5 अधिक x2 तर मी ते या दोघांचा गुणाकार करतो 4 दुनी 8 त्यानंतर बरोबर 5 अधिक x2 म्हणजे हे 5 इकडे गेला असता बरोबर चिन्हाच्या पलीकडे वजा होणार आहे 8 वजा 5 बरोबर x2 म्हणजे 8 मधून 5 गेले असता 3 बरोबर x2 म्हणून x2 बरोबर 3। त्यानंतर हे जे पद आहे y चं सहगुणक y असते आणि हे y चं सहगुणक असते तर हे दोन्ही मी समान लिहितो। 5 बरोबर 6 अधिक y2 हे 2 इकडे आला असता गुणाकारामध्ये 5 गुणिले 2 बरोबर 6 अधिक y2 तर त्या दोघांचा गुणाकार 5 दुनी 10 हे 6 इकडे आला असता वजा होणार आहे बरोबर y2 तर 10 मधून 6 गेले असता 4 बरोबर y2 म्हणून y2 बरोबर 4। अशा प्रकारे आपल्याला हे जे दुसरं सहनिर्देशक आहे x2 y2 त्यामध्ये x2 आहे 3 आणि y2 आहे 4। धन्यवाद।